शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे देव तुझ्या अंतरी वसेतो, देव तुझ्या अंतरी दुसऱ्या दिवसासाठी आपण सगळे इथे जमलेलो सर्वांचं पहिल्यांदा स्वागत। त्याच्यामध्ये आपल्याला मूल्यवर्धन याच्यासाठी किती तासिका द्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर आठवड्यामध्ये आपल्याला 2 तासिका घ्यायच्या आहेत आणि त्याचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे याची माहिती, त्याचे नियम त्याबद्दल माहिती देण्यात आली। वर्ग नियम तयार करण्यात आले, मूल्यवर्धनाचा परिचय करून देण्यात आला आणि त्याची सोमवार ते शुक्रवार मूल्यवर्धनाची 1 तासिका द्यावी असं सांगितले आणि शनिवारी कंपल्सरी 1 तासिका देण्यात यावी असं सांगितले किंवा पोषण करणार आपण काय करावे याबद्दल माहिती आपण योग्य पद्धतीने पटवून दिलं तर निश्चितच त्या मोबाईलचा वापर आपल्या शैक्षणिक साधनांचा वापर करताना मोबाईलच्या द्वारे आपल्याला अध्ययन अध्यापन सुद्धा चांगल्या प्रकारे करता येते। मूल्यवर्धन आणि मूल्य शिक्षण याच्यातला फरक आहे तो समजावून सांगितला। आपल्यामध्ये तुमच्यामध्ये वर्ग व्यवस्थापन म्हणजे काय, वातावरण निर्माण करण्याची प्रक्रिया ज्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्तन नियंत्रित होऊन अध्ययन प्रक्रियेला चांगले वातावरण निर्माण होईल। त्यासाठी वातावरण निर्माण करतात आणि विद्यार्थ्याला शिकण्यास प्रोत्साहित करतात, त्यालाच काय म्हणतात वर्ग व्यवस्थापन। मग काहीतरी सूचना द्यायची पण ती सूचना देताना तुमच्या कामात व्यत्यय येऊ नये किंवा विद्यार्थ्यांना घटक कार्य दिले असताना त्यांचं कार्य चालू असताना मला काही सूचना द्यायची आहे शिक्षकाला, त्यावेळेस मी शांतता संकेत देईन। शिक्षणामध्ये तर जास्तीत जास्त वेळा नो हँड्स तंत्र वापरायचे। नो हँड्स म्हणजे काय, मी प्रश्न विचारला, प्रश्न विचारल्यानंतर कोणी हात वर करायचा नाही। ज्या वेळेस मी एखाद्याला सूचना विचारायला सांगेल तेव्हा त्याला बोलायचं। अशाने काय होतं म्हणून काय कोणकोणते अध्यापन कौशल्य वापरतात ते आपल्याकडून आले पाहिजे। आई आमची चिरत होती खसा खसा कांदा, विळी गेली बोटात, विळीवरून उठली नाचत सुटली। चिठ्ठीवर एक प्राण्याचं नाव दिलेलं आहे, तुम्ही त्याचा आवाज करायचा, पहिला गट ज्याचा होईल त्याचे 4 जण एकत्र पहिली आणि सहयोगी खेळ आणि त्याच्या लागणारी पूर्वतयारी आवश्यक सामग्री आणि व्हिडिओ याचा अभ्यास आपण तयार करायचा की अध्ययन म्हणजे काय तर विद्यार्थी एकत्रित करून एक प्रकारे मदत करून एकत्रित काम करतात करू शकतात। यामध्ये विद्यार्थी चर्चा करतात, स्वतः समस्या सोडवतात। म्हणजे विद्यार्थी काय करतात त्यावेळेस सहयोगीमध्ये अध्यापन करत असताना एकमेकांसोबत चर्चा करून वैयक्तिक व गटाची जबाबदारी आणि 4था आहे व्यक्ती अंतर्गत लहान लहान गटात आवश्यक कौशल्य। सहयोगी अध्ययनाचे फायदे त्याच्यामधला पहिला मुद्दा जो आहे, सर्व विद्यार्थी शिकण्यामध्ये गुंतून राहिल्याने त्यांच्या अध्ययनामध्ये सर्वांगीण पातळीवर सुधारणा होईल।
अध्ययन करतात तेव्हा नक्कीच म्हणूया की ते त्यांचं जे अध्ययन आहे ते आपल्याला आपल्या अध्यापन प्रक्रियेमध्ये एक फायदा होतोच त्याचा आणि त्यांचा अध्ययन हे नक्कीच आनंददायी होतो. मुलं आपल्याला काही क्वेश्चन विचारतील किंवा प्रश्न विचारतील त्यांना समजलं नाही तर ते आपल्याला विचारतील असं नाही होत. काही जण घाबरतात, काही जण लाजतात, तर काही लाजरे मुजरे असतात. अशा विद्यार्थी विद्यार्थ्यांसोबत असतात आणि त्याच्यातील जो आत्मविश्वास आहे मला होती त्यामध्ये आपण त्यांची जोडी म्हणजे दोन विद्यार्थ्यांना दोन विद्यार्थ्यांनी किंवा एक विद्यार्थ्यांनी जसे आपल्याला त्यांची जोडी करता येईल तसे आपण त्यामध्ये जोडी करणार आहोत. त्याच्याबद्दल मित्रांना वाईट गोष्टी सांगत असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल अतिशय उदास वाटणार. आपण आपल्याला पहिले त्याबद्दल दुःख वाटेल त्यामध्ये मग कोणती भावना तर उदास वाटणार. आणि त्यांनी सांगितलं आपला जवळचा मित्र आहे आपल्याशी तोंडावर तर चांगला बोलतो पण बाजून जाऊन चर्चा करायची. तर याच्यावर थोडक्यात असं आहे की सारा नावाची मुलगी आहे आणि तिची आई आणि तिच्या आजी आणि आजोबा यांच्यासोबत ती राहत असते आणि तिच्या आईचं नाव सफीना म्हणजे जेवल्यावर स्वच्छता करणं किंवा घराची साफसफाई करणं करायचे आणि हा दरम्यान त्या हा अजिबात सोडायचे नाही. आपण मुक्तपणे म्हणजे मुक्तपणे त्याला स्वातंत्र्य देतो की या ठिकाणी त्याचं उत्तर अपेक्षित असतं. मग अशा वेळेला हे तंत्र वापरून आपण त्याच्यामध्ये जे उपक्रम आहेत म्हणजे या ठिकाणी जे आपण मूल्य रचवणार आधारित मुक्तोत्तरी प्रश्न. तुम्ही प्रामाणिकपणाचा अर्थ कसा लावला? शिक्षकाचं नाव एक आकडा 1 2 3 4 5 एका शिक्षकाचं नाव इथं प्रवीण गिरधर म्हात्रे आणि मग त्याचं जे पाठ घेतलं त्याला इथं चेकलिस्ट आहे. त्या चेकलिस्ट मध्ये जे जे तेवढं होईल ते त्याला बरोबर टिक करायचे. जेवढं होईल त्याला एक मस्त अशी ओळ सोडून घ्या. उत्तर द्यायचं आपल्याला ना त्या प्रश्नाचं. दुसरं आहे तुझ्या घरी कोण कोण आहे? नाव आणि तुझ्या घरी कोण कोण आहे? आई वडील भाऊ बहीण. त्यांच्या घरी आई वडील भाऊ बहीण असे कुटुंब आहे. तो कोपरोलीला राहतो. त्यांचा आवडता विषय आहे गणित. माझी मैत्रीण तिचं नाव आहे सरोजिनी. तिच्या घरी तिचे आई बाबा भाऊ आणि 2 मुलगी आहेत. आहे सविता तिच्या घरी आई बाबा आजी आणि 2 भाऊ आहेत. आई बाबा भाऊ आणि बहीण आहे आणि तिला मोठ्यापणी बँकेत नोकरी करायची. तिच्या घरी आई बाबा भाऊ आणि बहीण आहे. ती जसकरीला राहते. त्याच्या घरी आई वडील आणि भाऊ राहतात. तो पोटे येथे राहतो. त्याचा आवडता विषय आहे मराठी. आता गोवीमध्ये आणि त्यांचा आवडता विषय गणित. डॅडी भाऊ बहीण आहेत. ती गव्हाण कोपरला राहते. तिची आई पप्पा भाऊ आणि बहीण आहे. दोघांनी सांगायचे त्याप्रमाणे आपण एक छोटीशी कृती करून